नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. यशवंत कारखान्याचा 15 वर्षाचा वनवास संपणार. पुणे बाजार समितीकडून 148 कोटीचे पहिले खरेदी खत पूर्ण. थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीची अखेर पुणे बाजार समितीने खरेदी केली. कारखान्याने राज्य सरकारच्या परवानगीने विक्रीसाठी 99.27 एकर जमिनीपैकी 49.18 एकर जमिनीच्या पहिल्या टप्प्यातील जमीन खरेदीचे पहिले खरेदी खत झाले आहे. या खरेदी खताने कारखान्याला 148 कोटी रुपयांचे भांडवल उभे राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रशासकीय पातळीवरील स्थगिती व पणन विभागाच्या जमीन खरेदीची परवानगी पूर्ण होण्याचं सोपास्कर झाल्यानंतर कारखाना सुरू होण्याचा मार्ग 15 वर्षांनंतर मोकळा झाला आहे. यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीसाठी गेल्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांनी पुणे बाजार समिती व यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या या अंतर्गत प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली होती. या निर्णयानुसार पुणे बाजार समितीला कारखान्याची 99.27 एकर जमीन खरेदीची मान्यता दिली होती. त्यानुसार स्थानिक जमिनीचे शासकीय मूल्यांकन होऊन चालू बाजारभावानुसार जमीन खरेदीला राज्य शासनाने मंजुरी दिली होती. त्यानुसार पुणे बाजार समितीने परवानगी मागितली होती. मात्र परवानगीला पणन विभागाने स्थगिती दिली होती. त्यानंतर स्वर्गीय अजित पवार यांच्या पश्चात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व खासदार पार्थ पवार यांनी पुणे बाजार समिती व यशवंत कारखाना या संस्थातील ठरावास बळ दिल्याने राज्य शासनाच्या सर्व मंजुऱ्यांनी त्यानुसार पुणे बाजार समितीने परवानगी मागितली होती. मात्र परवानगीला पणन विभागाने स्थगिती दिली होती. त्यानंतर स्वर्गीय अजित पवार यांच्या पश्चात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व खासदार पार्थ पवार यांनी पुणे बाजार समिती व यशवंत कारखाना या संस्थातील ठरावास बळ दिल्याने राज्य शासनाच्या सर्व मंजुऱ्यांनी पुणे बाजार समितीतर्फे नेमणूक केलेल्या संचालक मंडळातील सभापती प्रकाश जगताप, संचालक नानासाहेब आबनावे व गणेश घुले यांच्याकरवी 49.18 एकर जमिनीचे पहिले खरेदी खत पूर्ण झाला आहे. कारखान्यातर्फे अध्यक्ष सुभाष जगताप, उपाध्यक्ष किशोर उंद्रे व कार्यकारी संचालक कैलास झरे यांच्याकरवी विक्रीला मान्यता दिली आहे. त्यानुसार कारखान्याने गट क्रमांक 36, गट क्रमांक 2, गट क्रमांक 37, गट क्रमांक 41/1 अशा जमिनीचे क्षेत्र पुणे बाजार समितीला विक्री केला आहे.